महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि लोकनेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे। राजकीय मतभेद बाजूला ठेवून आज सर्वच स्तरांतून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे। जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातही अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एका विशाल सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते। मेघवाडी पोलीस स्टेशन समोरील जी.बी. पंत फाउंडेशन येथे ही सभा पार पडली। यावेळी जोगेश्वरीतील विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते एकाच मंचावर उपस्थित होते। या शोकसभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जोगेश्वरीचे आमदार बाळा नर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी उपमहापौर राजेश शर्मा, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अजित राव राणे यांनी उपस्थित राहून आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या। त्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जोगेश्वरी विधानसभा प्रमुख भरत आर्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनकर तावडे, लक्ष्मण पुजारी आणि शांताराम पाटकर यांनीही श्रद्धांजली अर्पण केली। या सभेला महिला लोकप्रतिनिधींचीही मोठी उपस्थिती होती, ज्यात शिवसेना उबाठा गटाच्या नगरसेविका जुवाटकर, शिवानी परब, लोना राजेंद्रसिंग रावत आणि ज्येष्ठ नेते विश्वनाथ सावंत यांचा समावेश होता। या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर जोगेश्वरीतील विविध सामाजिक संस्था, स्थानिक कार्यकर्ते आणि हजारो नागरिक आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी येथे जमले होते। दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटत होती। राजकारणाच्या पलीकडची मैत्री आणि विकासाचा ध्यास घेणारा नेता म्हणून अजितदादांचे नाव कायम स्मरणात राहील। या कठीण प्रसंगी एकजूट दाखवणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे आणि जोगेश्वरीकरांचे आयोजकांनी आभार मानले आहेत। भारत 24 तासासाठी वैदेही मराठे, मुंबई। शोक सभेसाठी उपस्थित सर्व शोकाकुल आज शोक सभा में शामिल सभी नागरिक बंधु और बहनों, एकच दुःख आहे, आताचा पण सगळ्यांनी हा दादांचा आवाज ऐकला।